आणि आता एक धक्कादायक बातमी पुण्यामधून। पुण्यात 23 वर्षीय भोंदू बाबानं एका तरुणीकडे अश्लील फोटो मागितल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। तुझ्यामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढली आहे अशी भीती भोंदू बाबानं या तरुणाईला घातली आहे आणि त्यानंतर फिजिकल ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून शरीरामध्ये गेलेली नकारात्मक ऊर्जा काढून टाकता येतं असं आमिष त्याने तिला दाखवलं। भोंदू बाबानं तरुणीचे अश्लील फोटो मोबाईलवरून मागवून घेतले आणि यानंतर तरुणीच्या तक्रारीवरून दिव्य जितेंद्र परमार या भोंदू बाबाला कोंढवा पोलिसांनी अटक केली। मुलीने एक तक्रार दिली की आहे की एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत, त्यांचे ते लेक्चरला अटेंड करतात। ते लेक्चर अटेंड करीत असताना त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून ते व्हॉट्सॲपवर माध्यमातून त्यांना तुमच्या शरीरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आलेली आहे, ती निगेटिव्ह एनर्जी मी दूर करतो, तुम्ही फोटो पाठवा, अर्धनग्न फोटो पाठवा अशा पद्धतीने मागणी केली। अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जो आहे त्या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे, IT ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि BNSSचे कलमानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, अतिशय धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल। अवघ्या 23 वर्षाचा हा तरुण आहे जो भोंदू बाबा बनून अशा प्रकारे अशा गोष्टी करतोय। नेमकं काय घडलेलं आहे, हे प्रकरण काय आहे आणि त्याच्यावर आता काय कारवाई केली जाणार आहे या संदर्भात जरा सविस्तर माहिती द्या। निश्चित आपण बघू शकतो की शिक्षणाच्या माहेरघर पुणे म्हणून ओळख आहे, मात्र याच पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बोंदूगिरीचं पेव फुटलं आहे का असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। कारण की अवघ्या 23व्या वर्षी आपण एक मोटिवेशनल स्पीकर आहोत असं सांगत एका तरुणीकडे अर्धनग्न फोटो मागण्याचा एक धक्कादायक प्रकार जो आहे तो पुण्यातल्या कोंढवा भागात घडलेला आहे। या तरुणाला पोलिसांनी अटक केलेली आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे, पुन्हा एकदा आपण इथल्या कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळे यांच्याकडे जाणार आहोत। सर, हा सगळा प्रकार जेव्हा घडला, हा 23 वर्षाचा आहे आणि स्वतःला मोटिवेशनल स्पीकर कशामुळे म्हणतोय? सोशल मीडियावरून ते इन्फ्लुएन्सर म्हणून काम करतात, त्यांनी एक ग्रुप स्थापन केलेला आहे। त्या मार्फतीने तो आरोपी जो आहे तो वेगवेगळ्या ग्रुपमध्ये स्थापन केलेल्या ग्रुपमध्ये ते स्पेशल इन्फ्लुएन्सर आहे म्हणून त्यांनी ग्रुप स्थापन केलेला आहे। बरं सर, त्या तरुणीला यांनी कसं जाळ्या तोडलं? तरुणी त्यांना ते फॉलो करतात बऱ्याच वर्षापासून आणि त्यांनी एक ग्रुप स्थापन करून त्यामार्फत त्यांनी मागणी केलेली आहे व्हॉट्सॲपद्वारे की जर तुझ्या शरीरातील निगेटिव्ह एनर्जी काढायची असेल तर तू ते फोटो पाठव, ते फोटो पाठवल्यानंतर मी निगेटिव्ह एनर्जी काढतो अशा पद्धतीने त्याला फसवलेलं आहे। आपण याच्यात काय कलम महत्त्वाचे लावले? त्यामध्ये आपण अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, जादूटोणा विरोधी प्रतिबंधक कायद्याच्या 3(2) नुसार गुन्हा दाखल केला, IT ॲक्ट लावलेला आहे आणि BNSSचे विविध कलम म्हणजे विनयभंगाचे कलम आहेत, पाठलाग करणे। आणखी काही तरुणींना फसवलं हे मध्ये तर आपण पाहतोय भोंदू बाबाकडून तरुणीकडे अश्लील फोटोंची मागणी करण्यात आलेली आहे आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे हा एक इन्फ्लुएन्सर आहे आणि त्याचं वय अवघं 23 वर्ष आहे।